नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी 5 रुग्णांना मेंदूतील ट्यूमर काढून त्यांना जीवनदान दिले. नाकावाटे ट्यूमर काढून दृष्टी परत मिळवून दिली. ही एक कमी आक्रमक शस्त्रक्रिया पद्धत आहे. यामध्ये शरीराला कमीत कमी इजा होते, कारण पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत लहान छेद केले जातात आणि अजिबात छेद केले जात नाहीत. दरवर्षी भारतात सुमारे 10 लाख लोक पिट्युटरी ॲडेनोमा या आजाराने त्रस्त होतात. त्यामुळे डोकेदुखी व दृष्टी कमी होणे अशी त्याची लक्षणं असतात, असं डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी सांगितलंय. महाराष्ट्रामध्ये ठाण्यातील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अलीकडेच 5 रुग्णांच्या नाकातून ब्रेन ट्यूमर काढून टाकत त्यांना जीवनदान दिलंय, ज्याला एंडोस्कोप इंडोनासल पेटागेरी ग्रँड ट्यूमर एक्सिजन सर्जरी असं म्हणतात. या प्रक्रियेद्वारे रुग्णांची हरवलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी फक्त न्यूरोसर्जनच नव्हे, तर नेत्रतज्ञ आणि ENT सर्जन यांची देखील आवश्यकता असते. हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे सर्व तज्ज्ञ एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे अत्यंत सुलभ ठरले. परिणामी रुग्णांची पुष्टी परत मिळाली, तसेच कानाशी संबंधित समस्याही दूर करण्यात आल्या. भारतातील आघाडीचे न्यूरोसर्जन आणि सल्लागार हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चंद्रनाथ तिवारी यांनी या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे. मी डॉक्टर चंद्रनाथ तिवारी, न्यूरोसर्जन हायलँड हॉस्पिटल, कोलशेत रोड, ठाणे. आजची आपली जी पत्रकार परिषद आहे त्याचं मेन आपले जे उद्देश आहे ते हे आहे की जे आम पब्लिक आहे, जे आपले नॉर्मल माणसं आहेत आणि ठाणे डिस्ट्रिक्टचे आणि आपल्या जवळपास डिस्ट्रिक्टचे जितके आपले म्हणजे लोक आहेत त्यांना ही जाणीव करून देणं की आपल्या अंगात एक पिट्युटरी नावाची ग्रंथी असते, जी मेंदूच्या तळभागात असते आणि त्या ग्रंथीमध्ये कधी कधी गाठी निर्माण होतात. ती गाठी कॅन्सरची नसतात, म्हणजे कॅन्सरची गाठी <1% असतात. मोस्टली ते गाठी नॉर्मल असतात, पण ती ठिकाण इतकी नाजूक असते की त्याच्या आजूबाजूला आपली डोळ्यांची नजर जी दाखवणारी नसं असतात ती असते, मेंदूला रक्तपुरवठा करणारी मेन रक्तवाहिनी असते. तसंच पिट्युटरी ग्रंथी स्वयं भरपूर हार्मोन म्हणजे निर्माण करते. तर ही गाठी आल्यानंतर ती हॉर्मोन्स निर्माण कधी कधी वाढते आणि कधी कधी प्रचंड कमी होऊन जाते. त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस होतात. तर पिट्युटरी ॲडिनोमा हे जे आजार आहे त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्स, डोळ्यांची नजर कमी होणं, अत्यंत म्हणजे प्रचंड डोकंदुखी असणं, ज्याला लोक मायग्रेन म्हणतात. डोळ्यांची नजर कमी झाली की लोक डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन चष्मा चेक करत असतात. तसंच हार्मोनच्या डिस्टर्बन्समुळे बरंच बाई लोकांना मुलं होत नाही, पण नंतर कळते की नाही बाबा ते पिट्युटरी ॲडिनोमा आहे, प्रोलॅक्टिनोमा आहे. तर असे पिट्युटरी ॲडिनोमाबद्दल आज आपण ही चर्चा एक परिषद अशी ठेवून केली. म्हणजे सध्या पिट्युटरी ॲडिनोमा जर बघायला गेले तर हे यंग लोकांचा आजार आहे. म्हणजे खूप वयस्कर लोक, 60 वर्षाचे वरचे लोकांची आजार नाही आहे, पण यंग लोकांमध्ये आता सध्या जास्त डिटेक्ट होतोय. पण माझं असं म्हणणं आहे कुठलंही वयोगट असं सांगता येत नाही यासाठी, आणि हे सर्व पेशंटचं जागरूकतावर असतो. प्रत्येक पेशंट हेडेकसाठी पुढचं तपास करत नाही, त्याच्यामुळे सर्वांचे हेडेक मायग्रेन म्हणून लेबल होतात. बऱ्याच लोकांना हॉर्मोनल गडबड असतात पण त्यांना माहिती नसते. बरेच डॉक्टरांना पण कळत नाही की हा हॉर्मोनल गडबड चालू आहे पेशंटला. तर माझं असं म्हणणं आहे की असं वयोगट तर सांगता येत नाही, पण बायकांमध्ये विशेष करून ज्यावेळी त्यांची पिरियड्स चेंज होतात, जसं पहिली पाळी जेव्हा येते किंवा पाळी जेव्हा बंद होण्याचा वेळ असतो किंवा जेव्हा मुलं होतात, त्यावेळी हॉर्मोनल डिस्टर्बन्स बॉडीमध्ये चालू असते, त्यावेळी पिट्युटरी ॲडिनोमा होण्याचे चान्सेस जरा थोडे वाढतात. मी सर्वांना हेच आवाहन करणार, महिला असो पुरुष असो, की जर समजा तुमचं डोकंदुखी खूप जास्त असेल आणि नॉर्मल गोळ्यांनी, मायग्रेनची गोळ्यांनी ते सिम्पल सॉल्व्ह होत नसेल, तर एक सिटी स्कॅन तर करून घ्या. सिटी स्कॅन आजकाल 2,500 ते 3,000 रुपयामध्ये होऊन जातोय. सिटी स्कॅन म्हणजे बेसिक टेस्ट, चेस्ट एक्सरे सारखं झालेलं. तर आपल्या डोकेदुखीला फक्त मायग्रेन म्हणून असं लेबल करू नका. दुसरं, तुम्हाला पाळीची डिस्टर्बन्स असेल किंवा तुम्हाला मुलं होत नसतील किंवा समजा तुम्हाला बाकीचे पण काही शुगर किंवा असे काही आजार असेल, तर तुम्ही हार्मोनचे तज्ज्ञ डॉक्टरना भेटून तुम्हाला कुठलं हार्मोन संबंधित डिस्टर्बन्स आहे का त्याची पण जरा थोडी माहिती काढून घ्या. आणि तसंच डोळ्यांची नजर जर समजा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे परत जाऊन सुद्धा सुधार होत नसेल, तर डोळ्यांच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सल्ला दिली की तुम्ही न्यूरो डॉक्टरांना भेटा, कदाचित काय सूज असेल नसामध्ये, तर त्या बाबतीत जरा त्वरित ॲक्ट करा. न्यूरोमध्ये वेळ महत्वाचा असतो. एकदा वेळ निघून गेलं तर आपलं तेच सर्जरी करून तितके चांगले रिझल्ट भेटत नाही जितकं माणसाने जर लवकर डॉक्टरांकडे अप्रोच केलं तर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास
साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मध्य प्रदेश भविष्य निर्वाह निधी कंपनीच्या जमिनीवरील मालकी हक्कांमुळे उपवन लघुउद्योग सरकारी योजनांच्या लाभापासून विविध सवलतींपासून वंचित आहेत. अर्धशतकानंतरही उपवन उद्योजकांची कोंडी सुटलेली नसून याच पार्श्वभूमीवरती भाजप आमदार संजय केळकर यांच्या समवेत उद्योजकांसमवेत एक बैठक घेऊन मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशीही फोनवरती चर्चा केली गेली. यावेळी सकारात्मक चर्चेमुळे या उद्योगांची गेल्या 50 वर्षाची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मध्य प्रदेश प्रॉव्हिडंट फंड कंपनीच्या मालकीची जमीन ठाण्यातील उपवन परिसरामध्ये आहे. या जागेवर सुमारे 450 छोटे उद्योग येत्या 50 वर्षापासून आहेत. कागदोपत्री मध्य प्रदेश प्रॉव्हिडंट फंड कंपनीचा शिक्का असल्याने या उद्योगाच्या संघटनेला अधिकृत मान्यता मिळालेली नसून यामुळे येथील उद्योजकांना सरासरी योजनांपासूनही वंचित राहावं लागत आहे. विशेष म्हणजे विविध कर्ज योजनेतही अडचणी भेडसावत आहेत. याबाबत येथील उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींनीही आमदार संजय केळकर यांच्याकडे व्यथा मांडली होती. त्यानुसार केळकर हे सरकारी दरबारी पाठपुरावा करत होते. भाजपाच्या कोपट येथील कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी उद्योजक आणि मध्य प्रदेश प्रॉव्हिडंट फंड कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी उद्योजकांना सोयी सवलती मिळवताना अडचणी येऊ नयेत यावर चर्चा करण्यात आली. यावेळी केळकर यांनी मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांशी फोनवरती चर्चा करून घेतली. या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे उपवन लघु उद्योजक संघटनेला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथील 12वी गुरुत्व वाहिनी क्रमांक 1, 2 व 3 वर जलवाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीने देखभालीचं काम करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ते शुक्रवारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तासाकरिता पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि काळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नोंद नागरिकांनी घ्यावी. पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलं आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शुभरात्रीच्या निमित्ताने लक्की व्यायामशाळा व माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या सौजन्याने साईनाथ नगर येथे भव्य गरबा रास उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी, महिला वर्गाने तसेच लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. लहान मुलांसाठी विशेष पारितोषिक स्पर्धा, महिलांसाठी तडफदार गरबा स्पर्धा आणि तरुणांसाठी ऊर्जावान नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमातील आकर्षण ठरले ते म्हणजे महिलांसाठी ठरलेले 5 विशेष लकी ड्रॉ, ज्यामुळे वातावरण आणखी आनंदी आणि उत्साही बनले. कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलं असून परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेविका मालती पाटील आणि लक्की व्यायामशाळा यांचे मनपूर्वक आभार मानले. याप्रसंगी ठाणे उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी
विधानसभा सचिव कोपरी पाचपाकाळी विकास पाटील, कोपरी ठाणे पूर्व विभागाचे सचिव प्रकाश खांडेकर, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, महिला विभाग प्रमुख मनीषाताई शिंदे, उपविभाग प्रमुख सचिन टिबेरेवाल, उपविभाग प्रमुख दीपक आहूजा, उपविभाग प्रमुख राजेंद्र सोनी, उपविभाग प्रमुख भाई सावंत, शाखा प्रमुख तेजस दळवी, शाखा प्रमुख रोहित पिंपळकर, शाखा प्रमुख गणेश मुकादम, महिला शाखा प्रमुख श्रीमती वीणा दाभोलकर, उपशाखा प्रमुख संपदा दळवी, समाजसेवक सुधाकर शिरसाट, उपशाखा प्रमुख अभिषेक इंगळे, गटप्रमुख सनी कुठे, गटप्रमुख आतिश पवळे, युवासेना विभाग अधिकारी ऋतिक भोई, युवासेना उपविभाग अधिकारी अनिकेत सोनकर, युवासेना शाखा अधिकारी संघर्ष सिंग, बालाजी गायकवाड, मंगेश शिरसाट, प्रशांत मोहिते, अनिकेत इंगळे, रोहित बँड, मंगेश शिरसाट, अमोल पवळे, रवींद्र कुठे, संतोष हसरे, अमन मंगवाने, कृष्णा सिंग इत्यादी उपस्थित होते. कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात साईनाथ नगरात उमटलेला गरब्याचा नाद आणि आनंदाचा उत्सव हा खऱ्या अर्थाने एकात्मता, संस्कृती आणि आनंदाचे प्रतीक ठरला. तेजस दळवी, दीपक आहूजा, सुधाकर शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर अध्यक्षपदी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेतृत्व मनोज प्रधान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. विद्यमान कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मनोज प्रधान यांचं नाव सुचवलं. या बैठकीत जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी मनोज प्रधान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मनोज प्रधान यांच्या नावाची घोषणा केली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती असलेले प्रधान हे मितभाषी आणि उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. उच्च शिक्षित असलेल्या प्रधान यांनी काही काळ ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक पदही भूषवले आहे. प्रखर काँग्रेसी विचारांचे असलेले प्रधान हे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक जीवनात कार्यरत असून काँग्रेस एकसंघ असताना ते युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गरबा, दांडिया रास, सर्वोत्कृष्ट नृत्य स्पर्धा महिलांकरिता आयोजित करण्यात आली होती. तर 5 ते 15 वयोगटातील मुलामुलींसाठी येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी पारितोषिक म्हणून प्रथम विजेत्याला सोन्याची नथ देण्यात आली, तर द्वितीय विजेत्याला पैठणी, तर तृतीय विजेत्या महिलेला सेमी पैठणी, 20 महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तर मुलामुलींना आकर्षक अशी बक्षिसं देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. उर्वरित सहभागी सर्व मुलांना विविध प्रकारच्या आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आल्या. शांतीनगर शिवसेना शाखेजवळील कोपरी पूर्व येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजसेविका रीना मुदलियार यांच्या पुढाकाराने कोजागिरी पौर्णिमा ही हिंदू धर्मातील महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. चांदण्यांच्या रुपेरी प्रकाशातील उजळणारी कोजागिरी पौर्णिमा आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे वरदान घेऊन येते. या दिवशी सर्वजण एकत्र येऊन जागरण करतात, विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करतात. शिवसेना शाखा शांतीनगर आणि महिला आघाडीच्या रीना मुदलियार यांच्या पुढाकाराने कोपरी येथील शांतीनगर येथील कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठी दांडिया रास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विभागातील सर्व मुलामुलींना आकर्षक बक्षिसं देण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती लाभली, तर कोजागिरी पौर्णिमेच्या उपस्थितांना त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा देखील दिल्या. तर समाजसेविका रीना मुदलियार या शांतीनगर विभागात सातत्याने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित असतात. महिलांच्या प्रगतीसाठी, आत्मविकासासाठी आणि समाजातील ऐक्य टिकवण्याकरिता त्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलंय. या विभाग प्रमुख मनीषाताई शिंदे, महिला समन्वयक यमुनाताई म्हात्रे, उपसमन्वयक आनंदीताई खंबाळ तसेच सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी व इतर पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.
आहे